हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात जयपूर येथील नागरिक मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना यांसारख्या विविध घरकुल योजनांच्या निधीसाठी आक्रमक झाले आहेत। या योजनांमधून लाभार्थ्यांना पहिला हप्ता न मिळाल्यामुळे त्यांनी सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केले आहे। जयपूर गावातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता अद्याप मिळाला नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे। आज आंदोलनाचा पहिला दिवस असून जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचे पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे। गावातील गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। आणि दुसरा आता घर रोखलेले स्वतः प्रत्यक्ष आम्ही अधिकाऱ्यांनी तसं नाही आले तर आम्ही स्वतः नेणार गावात आणि आम्ही आमचे चौकशी करून आम्ही आमच्या घराचे त्याला दाखवणार घर। कारण ज्याच्याजवळ शेतीची पुरवठा आहे पैशाची ते लोक बांधले गेल्या वर्षी, कारण ठेवता येते का तसं, पण आमच्याजवळ पैसेच नाही, बांधलंच नाही ना, आमचं ते तसंच पडलं। तुम्ही येऊन पण आम्हाला बसायला जागा नाही तर आमचे पैसे आम्हाला त्वरित अधिकाऱ्यांनी टाकाव, कारण उर्वरित उत्तर देऊ नये गावकऱ्याची। कारण बरेचशा गरीब लोकांची नुकसान आहे याच्यात। कितीक लोकांना घरातून पैसा घातला, शेकड्यान पैसा काढून लोकांना घराला लावला। घराला पैसा कमी लागत नाही, भक्कम लागते। बांधलेले जरी घर असतील तरी हप्ता घरातून रोखता येते का घर साहेब? खरं सांगा तुम्ही मला। जर राहाल घर नसलं तर आम्ही कुठून ना कुठून आणून घर बांधणारच ना गेल्या वर्षी। आणि पैसे खाल्ले पहिले कोण नाही का हेच आहेत का? काय हेच ग्रामपंचायतने पैसे खाल्ले, दुसऱ्या लोकांना नाही खाल्ले आजपर्यंत। 20 वर्षापासून ग्रामपंचायत चालली तर पैशाचा विषय नाही। आम्हाला पैसे टाकाव, आम्ही रुपयाही कोणाला दिला नाही। 15,000 रुपये उचलले आणि दारी वाळू हे गिट्टी हे सगळे मी फाउंडेशन मा स्वतःच्या पैशाने केलं, पण राहाल घर नाही। आणि आमचे घर पहा आणि आमचे पैसे टाका। कितीक लोकांचे घर रुकले, कितीक लोकांना बांधले, कारण पैसा शेकड्यानं काढून आम्ही कोणावर गटाचं कर्ज आहे, कोणावर वैयक्तिक कर्ज आहे। आता ती एक पोरग आहे ते बाई याचं त्या बाईले मी ही बाय स्वतः काढलं का नाही कर्ज काढून घर बांधलं या पुरानं, काही रुपयाचं खरं नाही त्याचं। आमचे पैसे अधिकाऱ्यांनी टाकल्याशिवाय आम्ही उठतच नाही इथून। आणि ते बी लेखी द्यावा, इंजिनियरने द्या आणि बीडीओ साहेबांना द्या आणि कलेक्टरले पण तिकडे आम्ही बोलवून घेऊ। इथं संदीप पांडुरंग पायगन, राहणार जयपूर, तालुका शेनगाव, जयपूर सरपंच। आज आम्ही हे आंदोलन जे उभं केलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता पडला नाही, ज्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता पडला नाही, तसेच काही लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता सुद्धा पडलेला नाही, त्यामुळे नाही का संबंधित जे अधिकारी आहेत यांनी आतापर्यंत जयपूरमध्ये येऊन कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि शहानिशा केली नाही। त्यामुळे आम्ही हे जे आंदोलन लावलेलं आहे जोपर्यंत पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता पडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। मी नाही का 26/8/2025 रोजी पंचायत समितीला पत्र दिलेलं होतं की बा आमचं 9 तारखेला आंदोलन आहे, परंतु विरोधकांनी जाणीवपूर्वक 28 तारखेला आंदोलनाचा अर्ज दिला आणि 8 तारखेला आंदोलन आहे असं जाहीर केलं। कारण त्यांना माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप लावायचे होते आणि त्यांनी ते लावले, परंतु माझं विरोधकांना एकच म्हणायचं की बा लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे मिळण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो तो प्रयत्न लाभार्थ्यापुरताच राहावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज रोजी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ACBचं कार्यालय उपलब्ध आहे आणि ते माहीत नसेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना पत्ता देतो। माझी प्रक्रिया एकच आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळवून देणे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।